कधी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाहराचा झरा विसावला रविया. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. गुड मॉर्निंग. आणि अभि आता ॲज युजल निघाले ऑफिसला चाललोय आणि थोडी तब्येत डाऊन होती, पण आता ठीक आहे, आता रिकवर झालं आणि जायला तर पाहिजेत. सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्यात म्हटल्यावर ह्या गोष्टी पण मॅनेज व्हायला पाहिजेत. आणि दोघी पण झोपल्यात आज, ज्ञाना पण, सावी पण. सावी तर सकाळी माझ्याशी खेळली पण नाही, कारण की मी थोडं लेट उठलो, कारण की रात्री आम्ही मच्छर मारत होतो. 3:30 वाजेपर्यंत मी मच्छर मारले, कारण की ज्ञाना झोपले. आणि मच्छर कुठून येतात, पूर्ण घर पॅक असेल तरी. मला असं वाटतं की लहान बेबीज असल्यावर जास्त मच्छर येतात असं मला वाटतं. तुम्हाला जर असं वाटतं की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, तुमच्याबरोबर पण असं काय घडलंय का? कारण की मच्छर मारून मारून कंटाळा आला. रात्री ही बोलते, अरे टॉप टॉप आवाज कसे ते बॅडमिंटनचे बॅटनी मी ते तशी बॅट आहे त्याच्याने मारत होतो. आणि आज बघा या दोघींची सकाळ सकाळ काहीतरी प्लॅनिंग झालेली दिसते, पण काही प्लॅनिंग नाहीये. फूड छान असं बनवण्याचं प्लॅनिंग आहे. आणि तेव्हा मी नाहीये. डिनरला तू एन्जॉय करू शकतेस. हा, डिनरला बिर्याणी बनवण्याचा प्लॅन आहे खूप दिवसानंतर. त्या दिवशी आईंची रिक्वेस्ट होती, फरमाईश होती, खूप दिवस बिर्याणी बनवलं नाहीये, तर बनवा बिर्याणी. आज बनवून टाकूया. रेसिपी दाखवा थोडीशी याच्यामध्ये. मी नाहीये, थोडीशी दाखवा रेसिपी. चेतनाच हेल्दी किचन आता सध्या चेतनाच टॉप किचन झालेला आहे. बघू अवतार, बघू बघा. रुखसाना बेन, रुखसाना बेन, रुखसाना बेन. बिर्याणी करणार. या दोघी पक्क्या चालाक आहेत, काय ना काय करत असतात. काय मटन तू बिर्याणी बनवणार आहे, पण मी जेवायला नाहीये, कारण की मी चाललोय बाहेर जेवायला कोणासोबत ते तुला मी व्लॉग मध्येच कळेल, मी सांगणार नाही. हा, संध्याकाळी हे खायला. आणि अजून एक काहीतरी प्रयत्न करणार आहोत नवीन. अभिने एक मिक्सर ऑर्डर केलेला आहे आणि आमच्या काय बोलतात दादा आणि वहिनी गेलेले महाबळेश्वरला, तर त्यांनी स्ट्रॉबेरीज आणले आणि खाल्लेच नाही. तर तेव्हाच आणि आम्ही आणलंच नव्हतं. आम्ही काही नाही आणलं, मी तो टेलिफोन ऑलरेडी तर कोणच नव्हतं. तर तिने ते फ्रेश काय बोलतात क्रीम काय बोलतो फ्रोझन क्रश करून ठेवलं, क्रश करून म्हणजे हे केले, त्याचं मिक्सरमध्ये पेस्ट करून ठेवलेले. सो वी थॉट की तुझं फ्रेश क्रीम आणि ते सिरप वगैरे ऍड करून बघू, लेट्स सी कसं होतं. तुम्ही दाखवा, मी जातो ट्रायलसाठी छोटासाच मागवलाय. आणि आधीने सुद्धा न्यूली एक मिक्सर मागवलेला आहे. हा अगारोचा रॉयल स्टँड मिक्सर, ज्यात 1000 वोल्ट मोटर आहे, 100% कॉपर बेंडिंग आहे, स्टेनलेस स्टील बाउल येतं, 5 लिटर्सचं, 8 स्पीड लेवल्स येतात, सेफ्टी लॉक येतं, डिफरंट अटॅचमेंट येतात आणि लीड सुद्धा येतात. आम्ही महाबळेश्वरवरून स्ट्रॉबेरीज आणले होते. अभि बोला मस्तपैकी फ्रेश क्रीम आईस्क्रीम बनवा. सो इथे मी त्याचा स्टेनलेस स्टील बाउल अटॅच करते आहे आणि त्याचबरोबर त्याचा अटॅचमेंट लावते आहे. फ्रेश क्रीम मिक्स करते आहे आणि विस्क करण्यासाठी ठेवते आहे. काही बाहेर उडू नये त्यामुळे मी याला लीड सुद्धा लावते आहे आणि स्पीड हायला सेट करते आहे. इथे छानपैकी विस्क होत आहे. त्यानंतर मी प्रिझर्व केलेलं फ्रेश स्ट्रॉबेरीज, सो ते सुद्धा इथे ऍड करते आहे. त्यानंतर मी हे परत विस्क करण्यासाठी ठेवते आहे. लीड लावल्यानंतर स्पीडोमीटर व्यवस्थित सेट करून हे विस्क करण्यासाठी ठेवते आहे. त्यानंतर मी हे सेट करणार आहे रेफ्रिजरेटरमध्ये. छानपैकी हा आईस्क्रीम तुम्ही बघू शकता रेडी झालेला आहे. फ्रेश क्रीम स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवलेला आहे, खूप मस्तपैकी सेट झालेला आहे. या अटॅचमेंटच्या हेल्पने तुम्ही क्रीम व्हिप करू शकतात, एग सुद्धा व्हिप करू शकतात. नेक्स्ट अटॅचमेंट केक बॅटर मिक्स करण्यासाठी यूज करू शकतात आणि त्याच्यानंतरचा नेक्स्ट अटॅचमेंट आहे त्याने तुम्ही डव वगैरे मिक्स करू शकतात छानपैकी. हा अगारोचा रॉयल स्टँड मिक्सर खूप छान आहे, तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि वेळ होता केक बनवण्याचा, पण किती कधी बनेल काय बनेल, कारण आम्हाला ह्याच्यामध्ये केक कुक करायचं पण होतं आणि त्या मिक्सरमध्ये मस्त विस्क होतं, तर ते करायचं होतं, पण आम्ही नेक्स्ट टाइम बनवू. काय ग केक कधी या मॅग्नेट मध्ये कधी मिळेल? सगळं मिळेल. आमच्या मुली झोपली, पोरींना सांभाळा सगळं. ह्या मॅग्नेट मध्ये अजून एक मॅग्नेट ऍड होणार आहे लवकरच. इकडे कुठे लवकर? तिकडे चाललो आपण. इकडे
जाणार चाललो आहेत आपण जाणार आहेत कुठेतरी. घराचं मॅग्नेट का घराचा मॅग्नेट ऍड होणार आहे. आपलं पिक्चरचं मॅग्नेट बनवायचं काय गावीचा प्लॅन फायनल झाला तर एक मॅग्नेट ऍड होईल. असं फॅमिली नाही विथ फॅमिली ऍड होईल. विथ फॅमिली एक लवकरच प्लॅन केलाय दादानी. बघूया आता होतंय का नाही. काय बनेल कधी रेसिपी. तुझं नवरा मटर आहे. झटपट आम्ही बनवू आता. बघा पण थोडीशी तरी रेसिपी दाखवा. आता दाखवू आम्ही रेसिपी. चेतना हेल्दी किचन झालेलं आहे बंद बंद बंद. बनवलंय एडिट नाही केलं. एडिट करायला कंटाळा येतोय. काय बोलणार. हा एवढाच टाइम असतो की आम्ही 12 वाजेपर्यंत फ्री असतो. आणि त्या टाइम मध्ये या दोघींचे गप्पाच फक्त असतात. बाकी काय करत नाही. दोघींच्या गप्पांशिवाय काय नाही करत. 11 वाजेपर्यंत जेवण बनवून घेतो थोड्या टाइम मध्ये. आज ते पण नाही बनलेले. चल ब्रेकफास्ट दे मला. आणि ब्रेकफास्ट मध्ये माझ्या आज आहे तळावेला बनवायचं आहे. घोटाला. एक अंडा घोटाला. पण त्याला आज नाही बनवेल. त्याला बॉईल बिल करून मग शूट केलंय का. आणि बिर्याणी खायला मी आता आलेलो आहे ऑफिस मधून निघून घरी. बघूया टेस्टिंग करून. नवऱ्याला बघून असते वाटतं. असं नाही दाखव नवऱ्याचा फोटो तुझा. आणि आता एक गोष्ट समोर आली. कोणता फोटो दाखव. कोणता फोटो दाखव. तो तुझा आणि कोण आहे. फोटोची आवड गेली कुठे मग. कोण आहे. कोणाला अरे ते पण फोटो असतील आपण दिले. कोणाची फोटोची आवड. दादाची का. दादा पहिले पण नाही काढायचा फोटो. आणि दिल्लीला गेलेले फोटो ना आपले अल्बम मध्ये याच्यात असते पिशवी. नानू बाबा आणि तू छान दिसतो बघ. आणि पटापट आवरून निघालो. कुठं चाललो तर आम्ही चाललो आमच्या एका फ्रेंडकडे. नानू लागून पण नानू झोपली आहे. खूप दिवसापासून चाललेला प्लॅन की जाऊया. आणि आज तो दिवस आलेला आहे. चला मॅडम रिवर्स टाकायचंय का. काय कर. गुड इव्हनिंग फाल्गुनी. गाडी पण बोलायला लागली. ते म्यूट कर तिथून. वर वर्षापासून गाडी माझं नाव घेत होती. गुड इव्हनिंग अभि. गुड मॉर्निंग अभि. आता फाल्गुनीच गायला लागली. कशी वाटत. मजा येते का तुला गाडी चालवायला. वर्षानंतर चालवतेस अशी. वर्षानंतर. अच्छा असं काय वाटत नाही. पण गाडी चालवायला मजा येते का. मला असं विशेष आवडत नाही गाडी. काय बोलायचं. चला गाडी घेतली एवढी आणि म्हणते विशेष आवडत नाही. मला तरी पण ती सीट बाजूचीच आवडते. हा मस्त मोफत मध्ये बसायला ना. चलो. सो आम्ही भेटायला आलो गोवेवालीला. गोवेवाली नानू गोवेवालीला. आणि गोवेवालीचा नवरा कुठे. इधर तो देखो. भेटायला ना आली. आम्ही भेटायला आलो तुम्हाला. समजलं. हिच्याकडे टाइम नाहीये. आणि शिवानी चंदू काका तुम्ही जर बघत असाल तर तिला जरा समजा. पप्पा तर बघतात. शिवानी कशी विचार. सो फायनली आलेलो आहोत नवनीत कडून. आणि वैष्णवीला खूप दिवसापासून भेटायचं होतं. तिकडे मस्त त्यांनी जेवण केलेलं. वैष्णवीने काय बनवलेलं. फिश एकरूच होता ना. काय बनवलेलं हे मी का प्रश्न करतोय कारण की मी फिश नाही खाल्ली. मी बिर्याणी खाल्ली म्हणून यांनी फिश खाल्ली आहे गेस ना. मस्त बनवलेली त्यांनी. छान बनवलेली. शी इज गोवन. पण इकडच्या आमच्या पद्धतीची माझ्या माहेरी जशी फिश बनवतात त्या पद्धतीची ती शिकली आणि तशी बनवली. मस्त बनवली. यम्मी लागत. ती आहे गोव्याची आणि ती गोव्याचे फूड खूप छान बनवते. आणि आम्हाला पण आवडतात गोव्याचे फूड. आम्ही जसे की गोव्याला जातो तुम्हाला माहितीच आहे. एव्हरी इयर आपली ट्रिप असते गोवा. लास्ट इयर आपली मिस झाली आहे ना. आय गेस लास्ट इयर आमची ट्रिप मिस झाली आहे कारण की फाल्गुनी प्रेग्नंट होती. नाना आपली पोतामध्ये होती त्यामुळे आम्हाला नाही जमलं. पण आम्हाला वाटते 10-12 वर्ष 10-12 वर्ष आम्ही दरवर्षी आम्ही ट्रिपला जातोय गोवा.
दोघे का नाही होईना पण आम्ही जातोयच ना. हो. आणि तिकडे गेल्यानंतर काय काय खायला आपल्याला आम्ही ऍक्च्युली मोस्टली जातो, फिरायला नाही जात, आमची फूड ट्रिप असते. सो दिस टाइम ऑल्सो वी आर प्लॅनिंग, लेट सी किती सक्सेसफुल होतं किती नाही. आणि ते पण फूड ट्रिप असणार आहे, फूड ट्रिप असणार आहे, कारण की बीच हा आमचा विषय म्हणजे नाहीये. तिथे गेल्यावरती असं होतं की 4-5 डेज फक्त फिश वेगवेगळं काहीतरी. चिकन मटन तर अजिबात खाण्याची इच्छा होत नाही. आणि वन्स यू कम हिअर ते असं ना, त्या एरियात गेलं तिकडचीच खायची इच्छा होते, तसं आहे. तसं आम्ही कोल्हापूर वगैरे साईडला गेलो तर आम्हाला मटनच आवडतं खायला. तसंच मामाकडे आम्ही गेलो शहापूर वगैरे साईडला मटनच आवडतं. आणि आपल्या इकडे मुंबईला चिकन आणि फिश खायला जास्त. तसं ज्या एरियात जातो तिथे. आणि इनफॅक्ट आपण कोल्हापूर वगैरे साईडला, सातारा साईडला गेलो, ज्वारी बाजरी ते आम्ही ट्राय करतो, आवर्जून ट्राय करतो. आवर्जून ट्राय नाही, आम्हाला ते खायला आवडतात, पण आम्हाला तांदळाच्या भाकरी नाही आवडत एवढे विशेष तिकडे गेल्यावरती खायला. सो तुम्ही सुद्धा तुमचा असंच एक्सपिरियन्स काय असेल तर शेअर करा की कुठल्या एरियामध्ये गेलाय, तुम्हाला काय खायला आवडतं, की तुम्ही होमसिक होऊन जातात, की तुम्हाला घरची आठवण येते. मला आणि अभिला एस्पेशली असं नाही की इथेच इंडियामध्येच असं नाही, बाहेर सुद्धा कुठल्या कंट्रीमध्ये गेलं तर त्यांचं ऑथेंटिक फूड खायला आवडतं. आम्ही व्हिएतनाम फूड खाल्लेलं, डेंजर. तसं नाही, आपण अजून कुठे थायलंडला पण थाय फूड खाल्लेलं. सो आम्ही जिथे जातो तिथे वी ट्राय की तिकडचं ऑथेंटिक फूड खाण्याचं आम्हाला आवडतं. दोघांना सुद्धा ट्राय करायला काहीतरी वेगळं. येस. सो जसं तुम्ही प्रेम देता तुमच्या भुनीला आणि ज्ञानाला, सावीला, तसंच प्रेम देत राहा आणि असे तुमचे ब्लॉग बघत राहा. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मजेत. बाय बाय. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.